महात्मा ज्योतिबा फुले क्रीडा संकुल पुणे महानगरपालिका या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या क्रीडा संकुलाची परिस्थिती अत्यंत बिकट आणि भयानक अवस्थेत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे डांगमाळी मळ्यामधलं, आणि इथली अवस्था बघा, स्वच्छता कुठेही नाही आहे। या ठिकाणी मुकादम, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि वरिष्ठ अधिकारी नक्की काय करतात, या ठिकाणी येत नाहीत का, असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे। हे आरोग्य केंद्र आहे आणि ह्या आरोग्य केंद्राच्या पाठीमागे बऱ्याच मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, या कचऱ्यामुळे या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत त्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो स्टाफ आहे त्या स्टाफला देखील या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। या आयुष्यमान केंद्राच्या शेजारीच आपण पाहू शकता भले मोठे कचऱ्याचे ढीग इथं लागलेले आहेत। वारंवार आपण या ठिकाणी असलेले जे काही स्वच्छता विभागाचे कर्मचारी असतील त्यांना आपण ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, तरी देखील याची स्वच्छता करण्याचा या ठिकाणी झाडझुडपं देखील उभी राहिलेली आपल्याला दिसत आहेत। हे डांगमाळी तालमीची ही बिल्डिंग आहे। या ठिकाणी देखील व्यायामाचं केंद्र आहे आणि त्याच्या पाठीमागे बघा मोठ्या प्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, हे बघा दारूच्या बाटल्या। सुरक्षा रक्षक काय करतात नक्की, असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मोठ्या प्रमाणात कचरा आणि या कचऱ्यातून वाट काढत या सर्व नागरिकांना व्यायाम करावा लागतो। महाराष्ट्र नावाचे सवाल आहेत। हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे घनकचरा विभाग, आरोग्य विभाग, आपण या ठिकाणी येऊन स्वच्छता करत नाही का, हे बघा। त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी खेळणी आहेत, खेळणी खेळण्यासाठी कचरा, बघा दारूच्या बाटल्या, स्नॅक्स मोठ्या प्रमाणात। हे उचलायचं कोणी, लक्ष नाही का तुमचं? कचरा वेचक जे आहेत, स्वच्छता वेचक जे आहेत, आपण पाहू शकता नक्की कोणत्या कामाचा पगार घेता तुम्ही, असं देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतील। स्वर्गीय पैलवान फिराजी कॉलेज डांगमाळी तालीम या ठिकाणी आपण पाहू शकता इमारत आहे। नागरिक या ठिकाणी इथं व्यायाम करण्यासाठी येतात, मात्र खरंच या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आहे। खेळणी तुटलेली आहे तिथे।